केमिकल कंपनीला मोठी आग लागलेली आहे, नेमकी प्राथमिक माहिती काय मिळते? येथे आर्यवर्त केमिकल्स या MIDC मधल्या एका कंपनीला आग लागलेली आहे। येथे तात्काळ सर्व यंत्रणा उपस्थित झालेली आहे। डिझास्टर मॅनेजमेंटची यंत्रणा असेल, अग्निशमन यंत्रणा असेल, MIDCची यंत्रणा असेल, ह्या सर्व यंत्रणा इथे उपस्थित झालेल्या आहेत। इथे फायर टेंडर्स उपस्थित झालेले आहेत MIDCकडून। जैन इरिगेशनची पण यामध्ये मदत घेण्यात येते। महानगरपालिकेचे, नशिराबादचे, नगर परिषदांचे, भुसावळकडून, जामनेरकडून सगळीकडूनच फायर टेंडर्स आणि फोम टेंडर्स मागवण्यात आलेले आहेत। ते सर्व इथे पोहोचलेले आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे। लवकरच आग आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे। येथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार। सर्व जे काम करणारे लोक होते त्यांना इव्हॅक्युएट वेळीच करण्यात आलेलं आहे। वित्तहानी किती झाली आणि आगीचं लागण्याचं काय कारण होतं याबाबतची माहिती घेण्यात येत आहे आणि लवकरच आग आटोक्यात आल्याच्या नंतर बाकीच्या ज्या सर्व डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आणि बाकी पण ज्या एन्क्वायरीज आहेत त्या सगळ्या एन्क्वायरीज करण्यात येतील। जे केमिकल कंपनी आहे त्याला फायर सेफ्टीचा कुठलाही पाईप्स वगैरे नसल्याचं प्राथमिक माहिती मिळते। आता सध्या आपला फोकस आग विझवण्यावरती आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींचं ऑडिट आपण MIDCकडून पण करून घेऊ आणि त्याच्यामध्ये काय लॅप्सेस असतील तर त्याबद्दलची पूर्ण कारवाई करण्यात येईल। कंपनी कशाची होती आणि आगीचं कारण प्राथमिक काय सांगितलं जातं? प्राथमिक कारण अजूनही लक्षात आलेलं नाही आहे। जे इथे काम करत होते त्यांच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किट हे एक संभाव्य कारण असू शकतं। केमिकलची कंपनी आहे आणि त्याबाबतची पण माहिती जी आत्ता प्राथमिक भेटलेली आहे त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये ही माहिती घेऊन आपल्याला सर्वांना ही माहिती देणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।